गुड मॉर्निंग गाईज. दिस इज द नेक्स्ट डे ऑफ डेली ब्लॉगिंग डे 4 नाही 5. तर मी पहिली गोष्ट स्वतःला प्राऊड मोमेंट आहे माझ्यासाठी की मी आज सलग 4 दिवस 4 ब्लॉग पूर्ण काम मध्ये एडिट करून टाकले. त्यासाठी पहिला शबाश. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाही, पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही मला सपोर्ट करता, ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यासाठी लई 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 थँक्यू सगळ्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू एडिट म्हणजे मी स्वतः एडिटिंग करून ते ब्लॉग टाकले व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करून, तर त्यासाठी मला एक शबाश. तर आजचे काम आहे, मी पुढे बघते ना माझं काय काय काम आहे. आज आज जरा इंटरेस्टिंग ब्लॉग असेल माझ्या मते, कारण भरपूर ठिकाणी जायचं, भरपूर काही गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला पहिला पाणी आणायचं आहे. घरात पाणी संपले. सकाळचं नाहीचं 4दा वरडा खाल्ली मी आता. एक तर उठतोय लेट, सगळं कामं लेट, आंघोळ लेट, सगळं लेट. ऑफिस पण आज मी 10:30 ओपन केलं. त्यामुळे पहिला जाऊन पाणी आणूया. ऑफिस ऑफिस सगळं आवरून घेतलंय. आता पहिला पाणी आणूया. डबल टाप का बोलतोय मला कळत नाही. बोल. कॅमेरा चालू होता 30 मिनिटाचा व्हिडिओ झालाय बा. त्यामुळे कोणाचं फोन आल्यावर कारण नाही. खरं ते पार्थ फोन करून पेडालाय मला म्हणलं अरे वेदांता तू बारक्या फोन उचलून झालाय, बॅटा सगळं त्याच्या घरात ठेवलाय. म्हणतो तो गावाचा नाही, त्याच्यावर विश्वास ठेवून बॅटा ठेवलाय म्हटलं. चल काम माहिती तो दाखवतो 30 मिनिटाचा व्हिडिओ लेट आहे 30 मिनिटाचा व्हिडिओ. कापड बिपड काय आहे का नाही? बघा सर नाही चालू आहे काम करायला. काम करायच्या अगोदर एक एनर्जी केला खाव. केळ्यामध्ये सगळ्यात जास्त कार्बोहायड्रेटच असतात. 1-2 केळं खाल्ला म्हणजे 2-3 तास निवांत पुन्हा काम करण्याची शक्ती मिळते. शक्ती शब्द माझी. अरे पाणी आणायचं. बरं असंच ठेवायला गेलो काय, आणि इथनं उचलून इथं ठेवालोय, इथनं पडलो डायरेक्ट. वनिता केमिकल्समध्ये इथं मागून वनिता केमिकल्सचं बिल घ्यायचं होतं. एक छोटीशी अमाऊंट होती, ते बिल घेतलं. आता इथे शूटिंगला अलाउड नाही म्हणून खाली बघून शूट करलं असं. हे मागं असं चलो. केडीसीतलं पण काम झालंय. प्रत्येकला एका ठिकाणी काम करायला पाठवलेलो. ते काय इकडं माझं बँकेतलं काम असं काय, तर दुसरीकडे काम करून येते. मग आता इथनं जाणार, आता घरात आवरणार, एक भाकरी खाणार मस्तपैकी आणि जाणार सांगलीला. सांगली ते काम आहे ते केले की मग पुढचं आपलं बघायचं. नाटकीच की आहे. चलो खाना खाते हो, चलते सांगली. प्रेम काकोडे गावचे मॉडेल, गावचं मॉडेल प्रेम इंगळे आता पेपर देऊन आले, बॅग लागणार आहे. झालं. इथंच क्लिअर केलास. 100%. चलो ओके. नहीं वो नहीं दिखाने का अभी, वो बाद में, वो सस्पेन्स आहे अभी. झाले आता मी सांगलीला, आणि जे काम करायचं ते काम झालं आहे. आता चालले परत गावाकडं. तो दादा प्रतीक दादा, त्याला तुम्ही उडपीच्या ब्लॉगमध्ये बघितला ॲक्च्युअली. चलो निघाले आम्ही आता. तेव्हा बारीक होता, जरा पोट सुटलेला, आता जरा पोट सुटले. चलो कुठे गेली मिरची मारते. तर आपण खाले बुंदी राहायचा तो ॲडवान्स करतो. म्हणजे बुंदी असं मठ्ठ्यात घालून तर चाट मसाला आणि हे घालून देतात, चिली पावडर. त्यामुळे असं ते स्वीट आणि तिखट टेस्ट लागतं, मस्त लागतं खायला. बघा कोण भेटले आम्हाला आज. सौरभ शाह, मोठी माणसं, शाह लोक इचलकरंजीला. ऐकू आला सुद्धा. बघा ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. आता समजने वाले को इशारा कर.
जस्ट आले सांगलीत ना, ते तर झोपूनच टाकालाय. मला एक ठिकाणी बंद पडले, तिकडे जायचं आहे आता. उन्हात पाच झालं तर आम्ही गेलतो दुपारी 2ला, 2:30ला गेलतो. 3ला वाजले किती, 5 वाजल्यात. सांगलीतून इचलकरंजीतनं घरला. बस झालं. वी आर गोईंग ऑन ऑप्टिमा, कारण इथरचं चार्जिंग सप्लाय सध्या तरी पूर्णपणे. डॉमिनार घे म्हणत होता, डॉमिनार काय चालू आहे की. चला, प्रतीकची रिअल स्ट्रगल बघा. हा मन मन काय हे ना काय होते, आग उठते रे. आग उठते. तर इथं असं काहीतरी परप्पा मळ्यात ते ज्यांच्या जागेत त्यांनी वायर म्हणतो काही जाळलेलीच शेत, कारण कधी घोणस बिनस साप लई झालते म्हणून. आणि ते बरोबर वायर त्या ठिकाणी असं बरोबर आमच्या खाली होते आणि तीच वायर बरोबर जळली. म्हणजे पुढनं कॉल आला की असं असं बंद पडले. मग नेट बंद पडले तर नेट मला पहिला चालू दाखवलं, नंतर म्हटलं केबल चालू आहे का बघा. म्हणजे जेव्हा केबल बंद आहे कन्फर्म झालं की 100% वायर जळल्याच म्हटलं. आणि येऊन बोललो तर वायर जळलेली. तुम्हाला दाखवतो पुढं कसं जळलं ते. ए बाळ, एवढं काय करलायस, काढा नको उचलून काढ की मग त्याला. आणि ते झाड डांबावर ताराचा जंप तुटलाय, तार तर काढून घेणार आहे. आणि जर खाली सोडायचं म्हटलं खाली सोडता येणार नाही. खाली सोडता येणार नाही, कारण वायर ते परत झळ लागले की आणि कट होणार. त्यापेक्षा का बोर बांधलेलंच परवडत आहे. बघा वायर दिसत असेल तुम्हाला, ही वायर, ही वायर जळल्या पाक सगळी जळलेल्या वायर. ते माझं लच जरा प्रॉब्लेम आहे. जावा प्रतीक, ती वायर सोड डांबाला बांधून. यो बॉक्स डन. वायर जोडून झाले, नेट पण चालू झाले, केबल पण चालू झाले. आता प्रतीक आता वर जाणार, डांबावर चढून वर बांधणार. तर डायरेक्ट त्या वायरीच्या इन्सिडेंट नंतर हा कट आहे, कारण मी मध्ये काही शूटच करू शकलो नाही. कारण ते पाक वायर जोडला आम्ही, वर बांधलं आणि ते परत ते जाळ वाढल्यामुळे ना ते जाळीचा तो धग असतो, धग काय ते धूर म्हणतात ते, आणि त्याची हीट असते ना ऑलरेडी एवढी उकाडा आहे, त्यात त्याचं हीट प्लस ते धूर सगळं डोळ्यात गेल्यामुळे डोळे एवढे भगभगाल सांगतो. मी असं पूर्ण अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. मी काही शूट पण करू शकलो नाही. मी प्रतीकला गाडी मारायला देतो, मला जमणार नाही म्हटलं गाडी मारायला. त्यानंतर येऊन पहिला घरात येऊन हातपाय तोंड धुतलो, शांत डोळं झाकून पडलो. त्यानंतर परत ऑफिस ओपन करून ऑफिसमध्ये बसलो. आणि आता वाजले 9:15 वाजले, ऑफिस बंद केलं आहे. आणि परत मी काही शूटच करू शकलो नाही त्यानंतर, कारण पूर्ण आणि ऊन पूर्ण एवढं होतं की पूर्ण एनर्जी लेवल पूर्णपणे डाऊन होते. सकाळी इकडे गावात काम केलं, त्यानंतर सांगलीला गेलं, सांगलीतनं इचलकरंजीला गेलं, इचलकरंजीतनं परत ते काम लागलं. म्हणजे पूर्ण दिवस पूर्ण हेक्टिकच होता पूर्णपणे. तर मागील काही दिवस सगळे हेक्टिकच व्हायला माझे, निवांत असं काय झालंच नाही. कालचा दिवस तेवढा निवांत मी झोपून टाकलेला. आणि चला आजच्यासाठी फक्त एवढंच. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.